पूर्ण पक्ष सोबत घेण्याची अजितदादांकडे शक्ती असल्याचं धर्मराव बाबा आत्राम म्हणाले। यावेळी अजित पवार मुख्यमंत्री बनतील असंही आत्राम यांनी म्हटलेलं आहे। तर महायुतीमध्ये आम्हाला 90 जागा मिळाव्यात ही मागणी असल्याचंही त्यांनी सांगितलंय। मुख्यमंत्री पद मिळालं असतं तर दादांनी पूर्णच पक्ष आणला असता असंही धर्मराव बाबा आत्राम यांनी म्हटलेलं आहे। तर ज्या पद्धतीने शिंदेंना मुख्यमंत्री पदाची ऑफर होती तशी जर ऑफर आपल्याला दिली असती तर आपण संपूर्ण राष्ट्रवादी घेऊन आलो असतो असं एक मोठं वक्तव्य केलं होतं। आणि त्यामध्येच आता धर्मराव बाबा आत्राम यांनी याला दुजोरा दिल्याचं पाहायला मिळतंय। मुख्यमंत्री अजित पवार यावेळेला बनतीलच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। जे एक खासदार निवडून आलेला पार्टी ते नंतर आता आपण डबल आकड्यामध्ये आले असं मला वाटते। पण ते आता ते आज 90 सीट पाहिजे म्हणून म्हणतात। आता पुढे खुर्ची एक नेते 3 आता काय करणार आपण? सगळ्यांना मुख्यमंत्री व्हायचं, परंतु सर्व लोक आपला पक्षाचे नेतेला मुख्यमंत्री करण्याकरता पाहत असतात। आणि त्या दृष्टीने ह्याच्यामध्ये आपल्याला निवडणूक झाल्यानंतर आपल्याला समजेल की कोणता पक्षाचा मुख्यमंत्री बनते, महाविकास आघाडीचा बनतो की महायुतीचा बनतो। पक्ष फोडणे, पक्ष फोडण्यास प्रवृत्त करणे हा आता महाराष्ट्रामध्ये धंदाच होऊन बसला आहे आणि हा धंदा त्यांना खूप आवडायला लागला आहे। हा धंदा यांचा बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्रातील लोकांनी घेतलेला आहे, जनतेने घेतलेला आहे। आणि तुम्ही म्हणताय की आम्ही सिनियर आहोत, आनंद आहे, सिनियर आहे, पण तुम्हाला काय मिळालं नाही? तुमची कुठे विश्वासार्हता कमी पडली याचं आत्मचिंतन त्यांनी करावं। मी कधीच कोणाबरोबर जाणार नाही, तेव्हाही गेलो नसतो, आजही जाणार नाही, उद्याही जाणार नाही। मला माझे वैयक्तिक विचार आहेत। मी काय मेंढपाळाच्या मागणारा चालणारा मेंढा नाही, मी मेंढ्यापेक्षा वेगळ्या जातीचं आहे। रसिकेत चालू दे, नाही तर काय दादाचा रेकॉर्ड काय, वर्ल्ड रेकॉर्ड आहे का, इंटरनॅशनल रेकॉर्ड आहे का, ऑलिम्पिक रेकॉर्ड आहे, आपल्याला काय माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।